जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे। जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे अर्जही सादर करण्यात आलेला आहे। लोणावळ्यामध्ये भाजपसोबत युती नाही असं श्रीरंग बारणेंनी स्पष्ट केलंय। तळेगाव दाभाडे वडगावमध्ये भाजपसोबत युती असं देखील बारणेंनी सांगितलेलं आहे। लोणावळ्यामध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असंही बारणे स्पष्ट करतायत। जिथे शक्य तिथे भाजपला पाठिंबा देत आहोत असंही बारणेंनी म्हटलंय। नगर परिषदेच्या बाबतीमध्ये शिवसेनेने निर्णायक भूमिका घेतलेली। त्या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं आरपीआय आणि शिवसेना अशा पद्धतीने त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो। कालच नगराध्यक्षपदी सूर्यकांत वाघमारे हे निवडणूक शिवसेनेच्या माध्यमातून लढणार आहेत। वडगावमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही युती केलेली, काही जागा भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही वडगाव नगरपंचायतीमध्ये लढतोय आणि तळेगावमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलाय। संतोष दाभाडे यांना भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलाय। ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी पाठिंबा देणं हे आम्ही ठरवलेलं आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे। पुणे शहरातील मनसे नेते उद्या राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। पुणे शहरातील मतदार याद्यांचा अहवाल सादर केला जाईल। पुणे बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर आता हे सगळेच पुण्यातील जे पदाधिकारी आहेत ते राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे। बातमी महत्त्वाची आहे। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर उद्धव ठाकरेंची नियुक्ती करण्यात आली आहे। नवीन शासन निर्णयानुसार उद्धव ठाकरेंची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता। स्मारकाच्या सदस्यपदी आदित्य ठाकरे, सुभाष देसाई देखील असतील, तर भाजपचे पराग अळवणी आणि शिंदेचे शिशिर शिंदे ही सदस्यपदी असणार आहे। शिंदेच्या सेनेचे वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती। त्यावेळेस उद्धव ठाकरे स्मारक समितीवरती मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते। मात्र आता नवीन शासन निर्णयानुसार उद्धव ठाकरे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती असतील। भाजप कार्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाईल। चंद्रशेखर बावनकुळे मराठवाड्यातील नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा बघूया। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका मोठ्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। आपण बघू शकता की आपल्यासमोर हे भाजपचं कार्यालय आहे। हे भाजपचं कार्यालय विभागीय कार्यालय असून मराठवाड्यामधल्या 8ही जिल्ह्यांसाठीचं मुख्य केंद्रस्थान हे असणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विमानतळाच्या समोर या ठिकाणी हे असं भव्य दिव्य आणि मोठं कार्यालय उभं केलेलं आहे। आपण बघू शकता की वर भारतीय जनता पार्टीचा झेंडा, त्यानंतर भारतीय जनता पार्टी हे आपल्याला पाहायला मिळतं। दोन्ही बाजूला कमळाचे फुल आहेत, तर खाली नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे मोठे कटआउट सुद्धा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अमित अडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।